काही दिवसांपूर्वी मोबाईलवरती माझा एक मेसेज आला. कमी शिकले की लोकसंख्या विस्फोट आणि जास्त शिकले की बॉम्ब विस्फोट. आता याच्यावर हसायचं की रडायचं हाच प्रश्न, कारण हे तर सत्य घटनेवर आधारित आहे. 10 नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्ली येथं एक बॉम्ब ब्लास्ट झाला. आता एखादी बातमी कसा नॅरेटिव्ह सेट करते ते पण आपण बघितलं पाहिजे. बॉम्ब स्फोट कुठं झाला तर लाल किल्ल्याजवळ झाला. पण त्याच बातमीचा एक दुसरा पैलू मी तुम्हाला सांगणार आहे की हा बॉम्बस्फोट सोमवारच्या दिवशी एका शंकराच्या मंदिराजवळ झाला. मग तो कोणाला मारण्यासाठी झाला असेल? याच्यात चुकून काही मुस्लिम सुद्धा मारले गेले जे निरपराध होते, हे मी प्रांजळपणे कबूल करतो. पण या घटनेतून जे देशासमोर एक नवीन संकट उभं राहिलंय, त्या संकटाचं नाव आहे व्हाईट कॉलर दहशतवाद. हे अतिशय गंभीर संकट आहे. ह्यावेळी बॉम्ब ब्लास्ट करायला अजमल कसा पाकिस्तानवरून आलेला नाहीये, तर ह्याच मातीतले, इथल्या मातीमध्ये वाढलेले, इथल्या शाळांमध्ये शिकलेले, इथल्या कॉलेजेसमध्ये डॉक्टर झालेले लोक या व्हाईट कॉलर दहशतवादाचा भाग म्हणून समोर आलेले आहेत. आता याच्यामधलं पहिलं नाव की जो त्या ठिकाणी I-20 ही कार घेऊन गेला आणि संध्याकाळी 6:30 ते 7च्या आसपास त्याने बॉम्ब विस्फोट घडवून आणला आणि हा फिदाईन हल्ला होता. याच्यामध्ये तो स्वतः मारला गेला. चिंधड्या झाल्या त्याच्या. आता नवीन तपासामध्ये तर उघड झालंय की काही महिन्यांपूर्वी त्याने स्वतःचा एक व्हिडिओ शूट केला होता आणि त्याच्यामध्ये आत्मघातकी हल्ल्याबद्दल तो बोलतोय. आणि त्याने भावाला सांगितलं होतं की जर माझ्याबद्दल काही बातमी आली तर हा मोबाईल पाण्यामध्ये टाकून दे. आता तो तपास यंत्रणांना सापडला. याच बॉम्बस्फोटामध्ये एक नाव समोर आलं, डॉक्टर शाहीन शाहिद, लखनौ. आता ही डॉक्टर शाहीन शाहिद ही 10वी-12वी मध्ये लखनौमध्ये पहिली आली होती. आणि हिचे प्रताप काय की हिच्यावरती तपास यंत्रणांचा आरोप आहे की जैश ए मोहम्मद साठी महिलांची रिक्रुटमेंटची जबाबदारी हिच्यावर होती. शिवाय या बॉम्ब ब्लास्ट मध्ये काय रोल आहे तिचा, तर लॉजिस्टिक्स आणि काही गोष्टी जुळवाजुळव करणं, फंड जमा करण्यामध्ये तिचा रोल आहे. वाहनं पुरवणं. अजून गंभीर गोष्ट काय, तपास यंत्रणा असं म्हणतायत की काही कोड वर्ड ही वापरत होती. उदाहरणार्थ स्फोटकांसाठी आणि रसायनांसाठी मेडिसिन हा शब्द वापरला जात होता. गंभीर आहे. त्याच सोबत एक डॉक्टरचं नाव आलंय, डॉक्टर मुझम्मिल गनी. हा मूळचा काश्मीरचा आहे. याला काश्मीरच्या एका सरकारी रुग्णालयातून काढून टाकलं होतं 2023 मध्ये. का काढलं होतं, तर ह्याचा दहशतवाद्यांशी संबंध आहे या आरोपाखाली सरकारी हॉस्पिटल म्हणून त्याला काढलं होतं. आणि याला नोकरी कोणी दिली परत? अल फला युनिव्हर्सिटी. दिल्लीच्या गाझियाबाद जवळच्या या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला जॉब देण्यात आला. आणि त्याने काय काम केलं, तर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये, ज्याच्यामध्ये तो आणि उमर नबी हे कॉर्डिनेशन मध्ये काम करत होते, 2950 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट ह्या लोकांनी तिथे जमा केला. कशाच्या नावाखाली, तर खतासाठी. पण त्याचा वापर खरा काय केला, तर असं म्हणतात की 2950 किलो अमोनियम नायट्रेट पासून 1600 किलो RDX बनवू शकतो. एक हल्ला जो काश्मीरमध्ये झाला आणि ज्याच्यामध्ये आपले काही सैनिक मारले गेले, त्या हल्ल्यामध्ये 80 किलो RDXचा वापर केला होता आणि 40 सैनिक मारले गेले होते. आणि विचार करा 1600 किलो RDXने केवढा मोठा दहशतवादी हल्ला भारतावरती झाला असता. त्यांना कधी करायचे होते बॉम्ब ब्लास्ट, बॉम्ब विस्फोट त्यांनी करण्याची तारीख कोणती निवडली होती? जे घाईघाईत झालं दिल्लीतलं, ते जर घाईघाईत झालं नसतं आणि त्यांच्या प्लॅनिंगनुसार झालं असतं तर देशभरामध्ये 32 ठिकाणी त्यांचा बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन होता. आणि कोणत्या दिवशी? 6 डिसेंबर. आणि ते त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाले नाहीत. दुर्दैवाने 10 नोव्हेंबर 2025 ला दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला. आता याच्याशी संबंधित जे अनेक डॉक्टर्स आहेत, ते डॉक्टर्स आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू एक शब्द ऐकायला मिळेल, डॉक्टर. डॉक्टर शाहीन शाहिद, डॉक्टर मुझम्मिल गनी, डॉक्टर उमर नबी, डॉक्टर रईस अहमद, डॉक्टर मुझफ्फर अहमद, डॉक्टर आदिल अहमद, डॉक्टर्स. आणि ह्या सर्वाच्या केंद्रस्थानी एका युनिव्हर्सिटीचं नाव येतंय, अल फला युनिव्हर्सिटी. या अल फला युनिव्हर्सिटीचा जो संस्थापक आहे, जावेद अहमद सिद्दीकी. याची पार्श्वभूमी काय, तर 3.5 करोड रुपयाच्या फ्रॉडमध्ये याला यापूर्वी अटक झालेली आहे.
आणि ह्या सर्वांना जे दहशतवादाशी संबंधित आहे त्यांना त्याच्या अल फला युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्याची, काम करण्याची, ऑपरेशन करण्याची संधी देत होतं. थोडक्यात त्यांना पोसत होतं, थोडक्यात त्यांना संरक्षण देत होतं. मग ह्या परिस्थितीमध्ये जर एखादी युनिव्हर्सिटी हे दहशतवादाचं केंद्रस्थान बनत असेल आणि जे डॉक्टर्स ज्यांना आपण देव मानतो ते डॉक्टर्स या बॉम्ब ब्लास्टमध्ये सहभागी होत असतील तर आपल्याला गांभीर्याने विचार केला पाहिजे. एक समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जर आज जबाबदारी कोणाची वाढली असेल तर ती इथं राहणाऱ्या मुसलमानांची वाढलेली. त्यांनी ह्या अशा दहशतवादाला पाठीशी घातलं नाही पाहिजे. टिपू सुलतान सारख्याची जयंती साजरी करण्यापेक्षा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती साजरी केली पाहिजे, ज्यामुळे दहशतवादाकडे वळणारे तरुण थांबतील. त्यामुळे आजची जी जबाबदारी वाढलेली आहे त्या जबाबदारीची त्यांनी जाणीव करून घेतली पाहिजे. आपण याच प्रकारच्या अनेक घटना आसपास घडताना बघतोय, पण आपण डोळे झाक करतो. एक उदाहरण सांगतो. आजपर्यंत कोणाला अल फला युनिव्हर्सिटी माहीत सुद्धा नव्हती, पण ह्या बॉम्ब ब्लास्ट नंतर ती केंद्रस्थानी आली. आज त्या जो संस्थापक आहे त्याच्या प्रॉपर्टी शोधल्या जात आहेत, कोण डॉक्टर शिकले त्यांचा तपास केला जातोय. हे जे दहशतवादी डॉक्टर सापडले त्यांच्याशी संबंधित काश्मीरमधून 3000 लोकांना ताब्यात घेतलं गेलं, त्यांची चौकशी केली गेली आणि त्या चौकशीमध्ये एक नाव आलं, डॉक्टर प्रियांका शर्मा. डॉक्टर प्रियांका शर्मा हे नाव जसं आलं तसे जे अनेक लिब्रांडू जे आपल्या बिळामध्ये लपून बसलेले होते ते बाहेर आले आणि त्यांनी भुंकायला चालू केलं. काय की हिंदू सुद्धा या दहशतवादामध्ये सहभागी आहे. पण नंतर तपास यंत्रणांनी या बातमीचा खुलासा केला की चौकशीसाठी डॉक्टर प्रियांका शर्मा यांना ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतलं नव्हतं तर चौकशीसाठी बोलवलं होतं. का? कारण त्या सुद्धा काश्मीर इथं डॉक्टर म्हणून काम करतात आणि हे सगळे हरामखोर डॉक्टर्स त्यांच्याशी संपर्क आल्यामुळे, डॉक्टर असल्यामुळे तिला चौकशीसाठी बोलवलेलं होतं. पण या बातमीचा विपर्यास केला गेला आणि हिंदू सुद्धा दहशतवादी आहेत असा एक नवीन नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, पण दुर्दैवाने त्यांचा प्रयत्न फसला. आज आपण ज्यावेळी ह्या घटनेचा उहापोह करतोय तर तुमचं आणि माझं काम काय? तर तुमचं आणि माझं काम आहे की आपल्या आसपास जर असे कोणत्या युनिव्हर्सिटी, शाळा जर उभ्या राहत असतील तर त्या तपास यंत्रणांच्या रडारवर कसे येतील ती आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे. एक उदाहरण म्हणून सांगतो. आज आपण नेरळ परिसर जो कर्जत तालुका रायगड जिल्ह्यामध्ये आहे, या परिसरामध्ये ज्या शिक्षण संस्था उभ्या राहत आहेत, ज्या शाळा चालवल्या जात आहेत आणि जे लोक चालवत आहेत त्या शाळा, त्यांचा इतिहास, वर्तमान तपासला गेला पाहिजे. एक व्यक्ती लखनौ मधून येतो 2007 मध्ये नेरळ परिसरामध्ये आणि शिक्षण संस्था चालू करतो. काय आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये तपासलं गेलं पाहिजे. कोणत्या प्रकारचं धार्मिक शिक्षण दिलं जातंय तपासलं गेलं पाहिजे. याच्यासाठी निधी कुठून येतोय तपासलं गेलं पाहिजे. नाहीतर 10 वर्षानंतर आपण म्हणणार, अरे अशी कोणती युनिव्हर्सिटी तर स्थापन झाली की जिथं दहशतवादी तयार झाले. त्यामुळे ही माझी, तुमची आणि संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे की अशा युनिव्हर्सिटींना वेळीच पायबंद घातला पाहिजे. तर सर्वांना माझी विनंती आहे, डोळे उघडे ठेवा, आजूबाजूला बघा आणि त्याच्यावरती काम करा. जय हिंद.